गंगापूर धरणात 22% पाणीसाठा शिल्लक आहे। नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। जिल्ह्यातील अनेक गाववाड्यांना टँकरना पाणी पुरवठा होतोय। मागील वर्षी याच वेळी 30% पाणी पुरवठा झाला होता। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। राज्यात जूनच्या सुरुवातीला मान्सून दाखल झाला, मात्र नाशिकमध्ये अजूनही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही। मृग नक्षत्र संपला, जुलैच्या महिन्याला सुरुवात झाली तरीही पावसाने दमदार अशी हजेरी लावलेली नाही। आता मी गंगापूर धरण क्षेत्रामध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर गंगापूर धरणात अद्यापही पाणी साठा मोठ्या प्रमाणात नाहीये, कमी प्रमाणात आहे। दगडांचा खच या ठिकाणी बघायला मिळतोय। खरं तर नाशिककरांवर देखील पाणी कपातीचं संकट येऊन ठेपलेलं होतं। खरं तर नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून पाणी पुरवठा होतो आणि पाणी साठा कमी असल्याने काही दिवसांपूर्वी कश्यपी धरणातून या ठिकाणी पाणी सोडण्यात आलं। त्यामुळे नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट काहीसं दूर जरी झालं असलं तरी मात्र दमदार पावसाची जी अपेक्षा आहे ती नाशिककरांसह बळीराजा जो आहे तो व्यक्त करतोय। तर एकूणच जर बघितलं तर जिल्ह्यातील परिस्थितीनुसार गंगापूर धरण समूह हे मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणून मोठ्या प्रमाणात पाणी हे नाशिक जिल्ह्याला दिलं जातं, मात्र हेच धरण अद्यापही कोरडं ठाक पडलेलं आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 8 ते 10% पाणी साठा जो आहे तो कमी आहे। गतवर्षी हाच पाणी साठा 30% होता, मात्र आता गंगापूर धरणामध्ये 22% पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे दमदार पावसाची जी अपेक्षा आहे ती नाशिककरांसह बळीराजा जो आहे तो करतो आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।